हाय गाईज! तर आज माझ्यासोबत कोणता चमत्कार आणि कुठून झाला हा चमत्कार मला हेच समजत नव्हतं. लिटरली तुम्ही टाईम बघताय, मी आज इतक्या सकाळी कसं काय उठली यार? ठीक आहे, काही हरकत नाही. एखाद्या वेळेस देव पाहून जातो. बरं, तर आज मी करणार होते नाश्त्यामध्ये अप्पे. आता यामध्ये ना यार लोकांच्या त्यांच्या पद्धती असतात, कसे काय बनवतात. बट आता मला जसं जमतं ना, मी तसंच बनवते आणि तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर झालेले. आता मी तुम्हाला देऊ नाही शकत, पण बघून तुम्ही मन भरून घ्या. हां, जोक्स अपार्ट गाईज. तर काल माझ्या एका याच्या खाली जी स्पेलिंग आली होती ना, ती बऱ्यापैकी नॉर्मल झालेली आहे. सकाळी आवरून मी क्लासला जायला निघाले. बघते तर खूप सारी गर्दी होती. जिथे नंतर मला असं समजतं, की मॉडेलची हेअरस्टाईल होते. हेअरस्टाईलच्या मॅम करत होत्या आणि त्यानंतर मग सेशन स्टार्ट झालेलं. मॅम आधी थेअरी थोडंफार सांगत होत्या. बाय द वे मला ना लहानपणापासूनच आहे ना महाराष्ट्रीयन लूक खूप आवडतो. म्हणजे काही पण गॅदरिंगमध्ये फंक्शन असो, मी महाराष्ट्रीयन पूर्ण लूकच करणार. कारण तो ना एक असा इतका इफेक्टिव्ह होता, की लाइक बघितल्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही पण करू, सुंदरच दिसायचो. आणि तेव्हा मी विचार नव्हता केला, की मी महाराष्ट्रीयन ब्राइड्स करेल म्हणून इन फ्युचर. टचवूड यार, फायनली मला समजलंय, की माझं करिअर कशात आहे आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे. बरं, तर मॉडेल इथे ऑलमोस्ट आली होती. त्यानंतर मॅमने मेकअप सेशन चालू केलेला. खूप सुंदर मेकअप झाला होता. तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलेच असेल. आता टेन्शन येण्यासारखी गोष्ट अशी होती, की उद्या आम्हाला लगेच प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यासाठी आउटफिट, ज्वेलरी हे सर्व काही मॅनेज करायचं होतं यार. आणि हे जेवढं तुम्हाला बघायला सोपं वाटतंय ना, तेवढं सोपं नाहीये. पहिली गोष्ट तर माझी मॉडेल ठरलेली होती फॉर महाराष्ट्रीयन लूक. माझ्या डोक्यात खूप दिवसापासून तीच होती फिक्स, की ती परफेक्ट जाईल महाराष्ट्रीयन ब्राईडसाठी आणि मग मी तिला कॉन्टॅक्ट केलेला. त्यानंतर आम्ही तिचा आउटफिट, ज्वेलरी वगैरे घ्यायला गेलेलो. सगळं काही मी तिथे ट्राय करून घेतलेलं आणि इतके सारे ऑप्शन्स बघितल्यानंतर मी 2 बाहेर काढलेले, एक ऑरेंज आणि पर्पल. तिने आधी ऑरेंज ट्राय केला. मुळात तो माझ्या तेव्हाच मनात बसलेला, बट स्टिल मी म्हटलं पर्पल पण आपण घालून बघूयात आणि तोही खूप सुंदर दिसत होता. पण माझ्या मनात तर ऑरेंजच बसलेला ना, आता मी चेंज नाही करणार. मग मी ऑरेंजच सिलेक्ट केलेला फॉर हर. त्याच्यानंतर ज्वेलरी आम्ही चेक केलेली. तिच्याकडे सेट्स होते, पण मी कस्टमाइज करून घेतलेले. मग आम्ही घरी यायला निघालो. गर्दी खूप होती, पण कसंबसं आलेलो आणि येताना क्लिनिकचे दर्शन झाले. बाय द वे सध्या मला सुट्ट्या आहेत क्लिनिकला आणि ते बरं आहे. गेस व्हॉट? घरी आल्यावर मला समजतं, की मी शेला घेतलाच नाही. वॉव! उद्याचा व्लॉग मिस करू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.